विश्रांतीनंतर पुन्हा स्वागत करते महाराष्ट्राची शान या कार्यक्रमात आणि आपण पुन्हा एकदा या प्रश्नांकडे वळूया, जाणून घेऊया हे उद्योजक घडले कसे। आता तुमच्या या उद्योगाचं स्वरूप खूप माणसांशी रिलेटेड असा तुमचा उद्योग आहे एवढं आमच्या लक्षात येतं, पण ह्याचे ज्या वेळेला वस्तू योग्य ठिकाणी निर्यात होते की नाही किंवा आयात होते की नाही याचा काही एक डेटाबेस ट्रॅक फॉलोअप तुम्ही ठेवता का? ट्रॅकिंग आमच्याकडे निश्चित आहे आणि ईमेल, SMS आणि आमच्या क्लायंटला सतत कस्टमर कोऑर्डिनेटर्स आम्ही नेमलेत जे वेळोवेळी त्यांच्या क्वेरीज सॉल्व करतात आणि वी आर व्हेरी अप टू डेट। बरोबर। आणि ह्याचे जे जागतिक स्तरावर नॉर्म्स बदलत राहतात काही काही, ते तुम्ही अपडेट कसं ठेवता स्वतःला? एक तर आमचा हा बिझनेस ग्लोबल आहे आणि आमचं नेटवर्क ही ग्लोबल आहे, त्यामुळे जगात जी सगळी परिवर्तनं येतात ती आमच्या व्यवसायात सगळ्यात आधी येतात। आमच्याकडे वेब बेस्ड ट्रॅकिंग सिस्टीम ही 84 सालापासून होती, ज्या वेळेला आमच्या कस्टमर्सना माहितीही नव्हतं की ट्रॅक अँड ट्रेस काय असतं आणि वेब बेस्ड ट्रॅकिंग काय असतं, तेव्हापासून आमच्याकडे आहे। त्यामुळे टेक्नॉलॉजी आणि बदल ह्याच्यात आमचं फील्ड हे कायम सगळ्यात पुढे असतं। म्हणजे मला असं वाटतं ग्राहकाला माहितीही नसते की ही आपल्यासाठी सोय आहे, पण तरी तुमच्याकडे ते तयार होतं। ऑलमोस्ट प्रत्येक बाबतीत तसं होतं। मला एखादा जेवढा जागतिक उद्योग तेवढं संकटाचं स्वरूपही तेवढंच राक्षसासारखं, असं कधी झालंय आयुष्यात? हो, कारण आपल्याला समजा आपला माल पाठवला एका देशात आणि तिकडे बॉर्डरवर प्रॉब्लेम सुरू झाले तर कॅरियर्सची लायबिलिटी आमची असते। एक आम्ही अफगाणिस्तानला कन्साइनमेंट पाठवली होती आणि तिकडे डिले झाला त्यांचा कस्टमरचा काही सर्टिफिकेट्स द्यायला, त्या झाल्यानंतर तिकडे बर्फ सुरू झाला। ते बर्फ सुरू झाल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तिकडे परिस्थिती बदलली, तिकडे टेररिझम वाढला तिकडे, त्यामुळे त्या इराण बॉर्डरपासून आतपर्यंत माल देणं अवघड होऊन बसलं। त्यामुळे प्रत्येक परिस्थितीचा आमच्या व्यवसायावर परिणाम होतो। म्हणजे अगदी आपण उदाहरण घेतलं की आता सगळीकडे सप्लाय चेन धरलं तर ग्लोबल सप्लाय चेन्स म्हणतात लोक। कुठलाही उद्योग आता एका ठिकाणचा असा राहिलेला नाही, लोकलाइज राहिलेलं नाही आहे की जिथे पिकतं तिथे विकलं जातं असं राहिलेलं नाही आता। प्रत्येक जण स्पेशलाइज करून त्या त्या एरियात आपण एक तयार करतं आणि अख्खं जग हे मार्केट झाले, त्यालाच आपण ग्लोबलायझेशन म्हणतो। बरोबर। पण म्हणजे अशी संकट येतात आणि त्याला सामोरं जाण्याचं एक धाडस ठेवायला पाहिजे उद्योजकांनी, पण नेमकं उद्योजकांनी काय करायला पाहिजे अजून तुम्हाला असं वाटतं की हे नाही आहे आपल्या इथे? आपल्या इथे मराठी लोकांच्यात पर्टिक्युलरली रिस्क टेकिंग नाही आहे, पण इन जनरल भारतीय उद्योजकांच्यात इनोव्हेशन फार कमी आहे की आपणच पहिल्यांदा काही आपल्याला सन्माननीय अपवाद सांगता येतील, पण त्यांनी भारताची उद्योगाची परिस्थिती डिस्क्राईब नाही होणार। काही लोक सांगतील अपवाद, ठीक आहे, ते अपवाद आहेत, नियम नाही येतो। आपल्या नावाने ब्रँड्स फार कमी आहेत। जगाच्या लोकसंख्येच्या 1/6 आपण आहोत, 126 कोटीचा देश आहोत आपण, त्या प्रमाणात आपले पेटंट्स नाही आहेत, त्या प्रमाणात आपले ब्रँड्स नाही आहेत, त्या प्रमाणात नवीन प्रॉडक्ट्स आपले नाही आहेत। कोरियासारख्या लहान देशाचे ब्रँड्स आता जगभर चाललेत आणि ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा कोरिया आणि भारत एका लेवलला होता, किंबहुना कोरिया एक 10-20% मागे होता आपल्या प्रत्येक बाबतीत, शिक्षण असो, आर्थिक आपण जर स्टँडर्ड धरले तर ते असो, किंवा आपली जास्त इव्हॉल्व्ड स्वातंत्र्य चळवळ आणि डेमोक्रेसी होती, म्हणजे प्रत्येक बाबतीत आपण पुढे होतो। पण आज कोरिया एका लहान देशाने इंडस्ट्रियल वर्ल्डवर राज्य केलेलं आहे। नक्कीच। म्हणजे आपण नेहमी एका मोठ्या प्रॉडक्टची लागणारी कंपोनंट्स वगैरे विकतो किंवा एखाद्या पूर्णपणे ब्रँड आपण बनवत नाही, आपण राज्य करत नाही, आपण दुसऱ्याचं बंडलिकत्व घेतोय। याचं अगदी मूळ 10वी आणि 12वी नंतर जे ॲप्टिट्यूड टेस्ट होतात त्यात सांगतात हा एक तर सायन्सला जाईल, हा डॉक्टर होईल, हा इंजिनियर होईल किंवा हा आर्टिस्ट होईल, पण याच्या मधले आदले जे यशस्वी उद्योजक घडल्यानंतर कळतं की हे पण क्षेत्र आहे। तर तुम्हाला याबाबत काही करावं असं वाटतं का? नाही, निश्चित आम्ही आमच्या चेंबरमध्ये एक इनिशिएटिव्ह घेतला आहे, पण ते फार छोटं पाऊल आहे। मुळात आपण एक सबीर भाटियांनी जे डिस्क्रिप्शन केले ते लक्षात घेऊया की
भारताचा जे एज्युकेशन सिस्टीम आहे ही नॉलेज ओरिएंटेड आहे आणि माझ्या मते ते फार जास्त चांगल्या भाषेत बोलत आहेत. माझ्या मते तर फक्त इन्फॉर्मेशन ओरिएंटेड आहे, नॉलेज ओरिएंटेड नाही आहे. युरोपियन ही व्होकेशनल आहे आणि अमेरिकन ही एन्क्वायरी ओरिएंटेड आहे. त्यामुळे आपल्या एज्युकेशन सिस्टीममधनं फक्त पोपट बाहेर पडतात की जे फक्त बोलू शकतात, पण जसं पोपटाला तो बोलतो ते समजत नाही. व्हेरॅज आपण युरोपमध्ये गेलो तर त्यांना प्रोफेशनल प्राईड प्रचंड आहे. प्रत्येक ठिकाणी ते ज्या वेळेला एखादी ऑक्युपेशन घेतात, अगदी साधा इलेक्ट्रिशियन असो, प्लंबर असो, त्यांना पूर्ण 1 वर्षाचं ट्रेनिंग नंतरच तो व्यवसाय करता येतो. त्यामुळे प्लंबरला भयंकर अभिमान असतो आपल्या ऑक्युपेशनचा. तेच आमच्या क्षेत्रात आहे. आपण अमेरिकन एज्युकेशन सिस्टीम एन्क्वायरी ओरिएंटेड आहे, त्यामुळे तिथे इनोव्हेशन खूप जास्त आहे. तर आपल्याला ह्या 2 ह्याच्यातनं शिकून आपल्या ह्याच्यात नक्कीच लगेच रिफॉर्म आणायला लागतील. नाही तर कोणीतरी ग्रॅज्युएट आहे आणि तो बेकार आहे हे पटत नाही. सर, तुमच्या वडिलांचा जेव्हा हा बिझनेस होता तेव्हा मुकादम असं त्याचं स्वरूप होतं आणि तुमचा हा आत्ता यशस्वी म्हणजे तेव्हाही यशस्वीच होता, आताही यशस्वीच आहे, पण आता त्याला एक तेजोवलय आहे. हा प्रवास कसा झाला, कधी झाला? एक तर हे ट्रान्झिशन असं पॅचेसमध्ये झालं आहे. असं एक कंटिन्युअस आहे असंही नाही आणि पूर्ण एकदम झालं आहे असंही नाही. म्हणजे साधारण पूर्वी ह्या व्यवसायाला इतकी कमी प्रतिष्ठा होती की माझे वडील ह्या व्यवसायात आहेत म्हणून माझ्या आईच्या काकांनी माझ्या आईशी आणि तिच्या वडिलांशी म्हणजे त्यांच्या भावाशी संबंध तोडले होते की जावई किती हलक्या दर्जाच्या क्षेत्रातलं तुम्ही घेतलं आहे, हा आपल्या प्रतिष्ठेशी कम्पॅटिबल नाही आहे. कारण त्यांची सावकारी होती, शेती होती, होलसेल व्यापार होता. तर हे मुकादम म्हणजे अगदीच तुच्छ धरलं जायचं. त्यानंतर आम्हाला चांगलं ग्लोबल नेटवर्क आल्यावरही सॉफिस्टिकेटेड मुकादम म्हणायला लागायचे. आत्ता सप्लाय चेनचं महत्त्व जगभर कळायला लागल्यावर लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन ही क्षेत्र महत्त्वाची व्हायला लागली आहेत. नंतर बरेचसे जे आर्म फोर्सेसमधले जे लोक आहेत त्यांनी लॉजिस्टिक्सवर लिहिलं आहे की शेवटी युद्ध हा लॉजिस्टिक्सवर जिंकलं जातं किंवा हारलं जातं. आपण अगदी शिवाजीच्या काळात गेलो तरी शिवाजी सगळ्यात जास्त महत्त्व रसदीला द्यायचा. आपण पानिपत हरलो, रसदीमुळे हरलो. तर त्याचं महत्त्व आता पुन्हा एकदा लोकांना कळायला लागलं आहे आणि एक लक्षात यायला लागलं आहे की ह्या क्षेत्रात आता केवळ मुकादमी नाही आहे की 10 गडी आणले आणि एक माल चढवला. ह्याच्यात कायद्याचं ज्ञान सखोल लागतं. नुसतं ज्ञान नाही, कायदा वापरायला जमायला लागतो. नुसतं ज्ञान असून सल्ला देऊन आमचं काम संपत नाही. वकिलांचं काम सल्ला देऊन किंवा कोर्टात प्लीड करून संपतं. आम्हाला ॲक्च्युली परफॉर्मन्स डिलिव्हर करायला लागतो त्या ह्याच्यात. दुसरं आमचं हे क्षेत्र जे आहे की हे अत्यंत ग्लोबल आहे. त्यामुळे तुम्ही ग्लोबल फील्डवर खेळत असता. मल्टीनॅशनल्सशी इक्वल टर्म्सवर आम्हाला कॉम्पीट करायला लागतं. जरी प्लेइंग फील्ड अनइक्वल असतं आमचं, त्या ह्याच्यात एक फिजिकल लॉजिस्टिक्स आम्ही ऑर्गनाईज करत असतो या कायद्याच्या व्यतिरिक्त. म्हणजे मूवमेंट ऑफ गुड्स बाय ऑल मोड्स, एअर, सी, रोड, रेल, मल्टीमोडल, आणि ती मूवमेंट ऑप्टिमल ह्याच्यात करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यात योग्य मार्गाने करायला पाहिजे, सगळ्यात सोप्या मार्गाने करायला पाहिजे, सगळ्यात कमी किमतीत करायला पाहिजे, ते रिलायबल पाहिजे. तर त्या ह्याच्यात ते ऑर्गनाईज आम्ही करून डिलिव्हर करतो. म्हणजे अगदी एक सिम्पल एक्झाम्पल सांगायचं झालं तर हे आर्किटेक्टसारखं धरलं जातं. वी आर आर्किटेक्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. आर्किटेक्ट बिल्डिंग बांधत नाही, पण कशी बांधायची हा ठरवतो, तसं आमचं आहे. बरोबर. आता या क्षेत्रामध्ये भारताचे नियम वेगळे, भारताबाहेरच्या देशांचे वेगळे, या सगळ्याचं नॉलेज तुम्हाला ठेवावं लागत असेल ना. तुम्ही मला सांगा, तुमच्यासमोर तुमच्याच क्षेत्रातलं असं नाही, अन्य क्षेत्रातले पण तुमची रोल मॉडेल्स काय आहेत? माझ्या क्षेत्रातले रोल मॉडेल्स आहेत, पण ते काळाप्रमाणे बदलत गेलेत. कारण ते त्या काळापुरते रोल मॉडेल्स होते. 2 रोल मॉडेल्स मला जे आहेत ते कायमचे आहेत. आणि एक म्हणजे SL किर्लोस्कर किंवा शंतनुराव किर्लोस्कर, जे आमचे पहिले कस्टमर आणि आजही सगळ्यात मोठे कस्टमर आहेत. पण त्याहीपेक्षा फिनिश प्रॉडक्ट्सची निर्यात करणं ही विजन त्यांना होती. नंतर त्याही काळात ते आज जे आपण बोलतो की लॉ कंप्लायंट जग असावं, डिसिप्लिन्ड असावं, ज्या ज्या गोष्टी आज आपण मॉडर्न म्हणून धरतो ते 50 वर्षापूर्वी ते बोलायचे.
त्यामुळे प्रचंड व्हिजनरी होते. तसंच दुसरे आमचे महाराष्ट्र चेंबरचे संस्थापक आणि माझं महाराष्ट्र चेंबरशी संपर्क यायच्या आधीपासून ते माझे रोल मॉडेल होते. शेठ वालचंदनी जेवढं काम त्यांच्या आयुष्यात केलं किंवा 25 वर्षात केलं आपण जर पाहिलं तर कोणीच केलेलं नाही आहे. भारतातली पहिली गाडी त्यांनी आणली, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पहिलं त्यांनी केलं. भारतातलं पहिलं एअरक्राफ्ट त्यांनी बांधलं. भारतातलं पहिलं शिपयार्ड त्यांनी बांधलं. एअरक्राफ्ट बिल्डिंग आणि शिपयार्ड नंतर नॅशनलाइज झालं आहे. त्यानंतर भारतातली सगळ्यात मोठी कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांनी उभा केली. जो मुंबई पुण्याचा जुना हायवे आहे, जे टनेल आहे, हे वालचंद शेठजींनी केलेलं आहे. एकेकाळी त्यांची टाटांची पार्टनरशिप होती. इतकं झेप घेणारा माणूस आहे तो, की जो सोलापूरनं लोटा घेऊन आला आणि नंतर त्यांनी अनेक क्षेत्रात सगळ्यात मोठं, सगळ्यात पहिलं मोठ्या प्रमाणावर शेती, ॲग्रोबेस्ड इंडस्ट्री हे काम 25 वर्षात एक माणूस करू शकतो, हे विश्वास ठेवण्यासारखं नाही, इतकं ते भव्य आहे. ह्याच्याशिवाय सुद्धा मला त्यांच्याबद्दल खास प्रेम आहे, कारण भारतातली पहिली शिपिंग लाईन त्यांनी स्थापन केली. शिंदिया ही त्यांनी पहिली स्थापन केलेली शिपिंग लाईन आहे आणि त्यावेळेला ब्रिटिशांची मोनोपॉली होती शिपिंगवर. ब्रिटिश राज्यातली ही गोष्ट आहे. त्यावेळेला ज्या वेळेला ब्रिटिश शिपिंग लाईन सगळे एकत्र आले कार्टेलाइज करून आणि त्यांनी सांगितलं होतं, दबाव आणला होता त्यांच्यावर की तुमची आम्हाला विका शिपिंग लाईन, हे आमचं क्षेत्र आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हे माझ्या शेअर होल्डर्सचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही तुमच्या याची किंमत सांगा, मी तेवढे पैसे उभे करून दाखवतो. हा आत्मविश्वास धरला. त्यामुळे त्यांचा जन्मदिन हा भारतात मरीटाईम डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. बरोबर, हे तुमचे आदर्श आहेत. मी या दोघांशी गप्पा मारतेच आहे, पण तरी सुद्धा या दोघांव्यतिरिक्त, माझ्या व्यतिरिक्त अजूनही कोणाला यांच्याविषयी बोलायचंय, ऐकूया आणि पाहूया त्यांना. आज माझ्या आई वडिलांची जी गोष्ट हे सांगतात त्याचा मला फार अभिमान आहे. लहानपणापासून आमच्या इकडे कधी प्रेशर नव्हता. आता मी ह्या फॅमिलीतला 3rd जनरेशन आहे. माझ्या आजोबांनी चालू केली होती. लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी कधी प्रेशर घातलं नाही की तू ह्या फील्डमध्ये यायला हवं. इनफॅक्ट मला कधी हे प्रेशराईज पण केलं नाही की अभ्यास करा किंवा काही करा. माझे वडील इनफॅक्ट म्हणायचे की तू न अभ्यास केला तरी चालेल, पण जे करणार ते बेस्ट कर त्याच्यात. तर दॅट वॉज व्हेरी मोटिवेशनल फॉर मी. मला माहितीच होतं माझे वडील लहानपणापासून की माझे हुशार वडील आहेत. पण आता बिझनेसमध्ये जेव्हा शिरलो आणि बाकी इंडस्ट्री कलिग्सशी जेव्हा मी इंटरॅक्ट करायला लागलो, ते म्हणत राहिले आम्हाला की तू किती लकी आहेस, तुला मार्गदर्शनासाठी एवढे हुशार वडील मिळाले आहेत. तेव्हा मला त्यांचं बिझनेस म्हणून ॲज अ बॉस म्हणून सुद्धा इन द कंपनी मला त्यांचं रियालिटी हे समजायला लागली. यूथ इन आवर कंट्री हॅव टू ॲक्टिव्हली टेक पार्ट इन बिझनेस. मनापासून आभार मानते तुम्ही आमच्याबरोबर हे शेअर केलं आणि शंतनू सर आणि ज्योती ताई यांच्याबरोबर आम्हाला आणखीन गप्पा मारताना तुमचे मुद्दे उपयोगी पडतात का बघूया. मी लग्नानंतर या कुटुंबात आल्यानंतर तसे मी एका बिझनेस फॅमिलीमधनं दुसऱ्या बिझनेस फॅमिलीमध्ये आले होते. फरक एवढाच होता की माझ्या वडिलांचा हा 1st जनरेशनचा बिझनेस होता आणि इथे 3rd जनरेशनचा बिझनेस मला बघायला मिळाला. आणि 3rd जनरेशनचा बिझनेस कसा सस्टेन केला आहे फॉर 3 जनरेशन्स अँड ऑल दिस क्रेडिट गोज टू डॅडी. माझे बौद्ध फॅमिलीज या बिझनेसमध्ये असूनही माझा या प्रोफेशनमध्ये इंटरेस्ट नाही आहे हे कळल्यानंतरसुद्धा मला काय करायचं आहे हे जाणून घेण्यात सगळ्यांना जास्ती इंटरेस्ट होता आणि मला जे करायचं आहे त्याच्यात मला फुल सपोर्ट मिळाला. मी जास्त चांगल्या रीतीने करू शकते आणि मला जे करायचं आहे त्याच्यात माझ्या इनलॉजचा मला फुल सपोर्ट आहे. अँड आय एम व्हेरी प्राऊड टू हॅव सच टॅलेंटेड अँड व्हेरी नाईस सपोर्टिव्ह इनलॉज. गप्पांमध्ये थोडासा स्वल्पविराम घेऊया. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्राची शान आणि वाट पहा माझ्या एका सेलिब्रिटी मैत्रिणीची, जी एक अनोखा प्रश्न घेऊन भेटणार आहे आपल्या यशस्वी उद्योजकांना. पाहत राहा महाराष्ट्राची शान.